मला या अपार्टमेंटमध्ये येऊन काही महिनेच झाले होते आणि हे अपार्टमेंट एक आलिशान अपार्टमेंट होते जे 15 मजल्यांचे होते. हे अपार्टमेंट दिसायला फक्त एक अपार्टमेंट होते, पण त्याच्या आतील फ्लॅट्स बंगल्यापेक्षा कमी नव्हते. मी इथे 9वीतल्या मुलाला शिकवायला जायचे, कारण ते खूप चांगले डिफेन्स क्षेत्र होते आणि इमारतसुद्धा अतिशय सुंदर होती. ती अप्रतिम होती. तिथे राहणारे जवळपास सर्वच लोक श्रीमंत घराण्यातील होते. मी त्या मुलाची मासिक फी त्याच्या आईकडून 25,000 रुपये मागितली होती आणि मी जास्त फी मागितली असे मला वाटत होते. पण मला आश्चर्य वाटले जेव्हा त्याच्या आईने काहीच हरकत घेतली नाही आणि फक्त होकार दिला. मी त्या बाईकडे आश्चर्याने बघू लागले. मी इंग्रजीत एम ए केले होते आणि मुलगा 9व्या वर्गातला विद्यार्थी होता. अभ्यासात तो खूप कमकुवत होता. मी या अपार्टमेंटपासून खूप दूर राहत होते. इथे जाण्यासाठी मला 2 बस बदलाव्या लागत होत्या. माझ्या घरची परिस्थिती चांगली व्हावी म्हणून मी त्याच अपार्टमेंटमध्ये आणखी 2-3 ट्युशन घ्यावा असे मला वाटत होते. ही शिकवणीही माझ्या एका मैत्रिणीनेच दिली होती. ती या मुलाची वर्ग शिक्षिका होती जिथे ते मूल शिकत होते. माझे शिक्षणही काही कमी नसले तरी मी माझ्या मैत्रिणीचे आभार मानावे तेवढे कमी होते. माझा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला होता, परंतु माझ्याकडे कोणत्याही शिफारसी नव्हत्या. त्यामुळे मला कोणत्याही चांगल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली नाही. मी सकाळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे, जिथे मला मोठ्या मुश्किलीने 20,000 रुपये पगार मिळायचा. माझे वडील हयात नव्हते आणि मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होते. माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ शाळेत शिकत होते, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. माझ्या वडिलांच्या काही दुकानातून भाडे येत होते आणि माझी आईसुद्धा अतिशय सुसंस्कृत बाई होती, त्यामुळे ती घर खूप छान चालवत होती. फक्त कष्ट करून आम्ही आमचे घर चालवत होतो. मी दिसायला खूप सुंदर होते, त्यामुळे साध्या कपड्यातही मी माझ्या सुंदरतेमुळे सगळ्यांपासून वेगळी दिसायची. मी संध्याकाळी त्या मुलाकडे अभ्यासाला जायचे. 2 महिने सगळं सुरळीत चाललं होतं, पण काहीतरी झालं. गेल्या काही दिवसांपासून माझ्यासोबत काही विचित्र घटना घडू लागल्या. मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये जायचे तेव्हा 3 ते 4 मुलं तिथे आधीच हजर असत. कदाचित ते या अपार्टमेंटचे रहिवासी असावेत, पण ते इतके छपरी टाईपचे मुलगे होते की मी सांगू शकत नाही. त्यांनी कानात सोन्याच्या बाली घातले होते. त्यांचे केस खांद्यांपर्यंत लांब होते. त्यापैकी दोघांनी तर आपले केस पोनीमध्ये बांधले होते आणि एकाने त्याचे केस उघडे ठेवले होते. फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स आणि अयोग्य शर्ट घातलेले हे चौघेही बहुधा स्वतःला कुठल्या तरी चित्रपटाचे नायक समजत होते, पण मला त्यांच्यात अशिक्षित आणि असभ्यपणाशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. मी जेव्हा कधी लिफ्टमध्ये जायचे आणि लिफ्ट बंद पडायची तेव्हा ती मुलं वळण घेऊन हास्यास्पद गाणी म्हणायचे, जी ऐकून माझी नजर जमिनीवर टिकायची. माझ्या कानात घाणेरडे शब्द पडायचे. मी प्रयत्न करायचे की माझ्या ट्युशनच्या जागी लवकरात लवकर मी तिथे पोचावी आणि ही लिफ्ट उघडावी. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हाही लिफ्टमध्ये चढायचे तेव्हा ती 4 मुलं लिफ्टमध्ये आधीच हसत असायचे. हे जर 1-2दा झालं असतं तर मी योगायोग मानला असता, पण गेल्या काही दिवसांपासून हे रोजच घडू लागलं. त्या मुलाला मी ज्या मजल्यावर शिकवायला जायचे तो 8वा मजला होता, त्यामुळे पायऱ्या चढण्याचा प्रश्नच नव्हता. आजही मी लिफ्टमध्ये चढले तेव्हा एक मुलगा माझ्या लेवलवर येऊन उभा राहिला. गाणे गुणगुणायला सुरुवात केली. मी त्याच्याकडे पाहिले आणि तो हसायला लागला आणि हिंदी गाणे गाऊ लागला. गाणं म्हणत असताना तो विचित्र वागत होता आणि तिघे मागे उभे असलेले मुले हे सगळं बघून हसत होते. मी तिथे कसं उभं राहून माझा राग आटोक्यात आणत होते ते कळलंच नाही, कारण त्यावेळी या लिफ्टमध्ये मी एकटीच मुलगी होते. त्या मुलाची धून संपली तेव्हा माझ्या मागे उभा असलेल्या दुसऱ्या मुलाने आणखी एक हास्यास्पद गाणे गायले. मी पटकन लिफ्टच्या दरवाजाजवळ आले. तो मुलगा 21-22 वर्षाचा होता, माझ्यासारख्याच वयाचा, पण अतिशय निर्लज्ज आणि उद्धट. मी पुन्हा 2-3 वेळा माझ्या फ्लोअरचे बटन दाबले. ते अगोदरच दाबले होते. मी कुठल्याच मजल्यावर लिफ्ट उघडू शकत नव्हते आणि तिथून निघून जाऊ शकत नव्हते. माझी कृती बघून ती मुलं जोरजोरात हसायला लागली. त्यातला एक म्हणाला, पुरे झाले मित्रा, मुलीला भीती वाटत असेल,
दुसरा म्हणाला, जर एखादी सुंदर मुलगी सोबत लिफ्टमध्ये असेल तर मनात इच्छा निर्माण होते की लिफ्ट बंदच राहावी आणि कधीच उघडू नये. तिसरा म्हणाला, हम तुम एक लिफ्ट में बंद हो आणि चाबी खो जाए. हे गाणे गाऊन झाल्यावर त्या मुलाने माझ्या दुपट्ट्याचा पल्लू धरला. कदाचित हा माझा सहनशीलतेचा अंत होता. मी मागे वळून हे गाणे म्हणणाऱ्या मुलाला ओढले आणि त्याच्या चेहऱ्यावर थप्पड मारली. त्या थप्पडचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये घुमला. चारही मुलं माझ्याकडे शांतपणे आणि गोंधळून पाहू लागली. मी म्हटले, तुम्हाला गाणी ऐकण्याची जास्त आवड आहे तर घरी जाऊन तुमच्या बहिणीला ऐकवा, मनोरंजन होईल. यापुढे खबरदार, जर माझ्यासमोर असे हास्यास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा, मी तुमची तक्रार करेन. हे सांगितले तोपर्यंत माझा फ्लोर आला होता. मी लिफ्टमधून बाहेर पडले. आज मला त्या मुलाला शिकवणेसुद्धा अवघड जात होते, कारण माझे मन फक्त त्या 4 मुलांकडे जात होते. कसेबसे मी 2 तास शिकवले आणि परत आल्यावर मी ज्या मुलाला थप्पड मारली तो मुलगा आधीच लिफ्टच्या आत उपस्थित होता. बाकी तिघेही तिथे नव्हते. तो माझ्याकडे रागाने बघत होता. त्याच्या हाताच्या बोटांच्या खुणा अजूनही होत्या. चेहऱ्यावरही खुणा उपस्थित होत्या. मला काहीच कळत नव्हते की माझे हृदय अनैच्छिकपणे भीतीने धडधडायला लागले. मी लिफ्टच्या आत एक पाऊल टाकले, पण नंतर ते बाहेर काढले आणि लिफ्ट थांबण्याची वाट पाहू लागले, जेणेकरून मुलगा आधी खाली उतरू शकेल. लिफ्ट बंद होण्यापूर्वी त्या मुलाने पुन्हा लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्ट पुन्हा उघडली. मग त्याने मला आत यायला सांगितले. मला तुझ्याशी बोलायचे आहे. त्याने मला सांगितलेल्या शब्दांनी माझ्या हृदयाची धडधड सुटली. पायऱ्यावरून जाणे मला योग्य वाटले. मला या मुलाशी बोलायचे नव्हते. मी पुन्हा वळून पायरीकडे गेले, पण तो मुलगा माझ्या मागे लागला. माझे मन खूप घाबरले होते, म्हणून मी पटकन पायऱ्या उतरू लागले. तो मला मागून हाक मारत होता की एकदा माझं ऐक, नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल. पण मी त्याचं ऐकले नाही. तोही माझ्या मागे पायऱ्या उतरून येत होता. मी सर्व पायऱ्या उतरून अपार्टमेंटच्या लॉबीत आले तर त्याच अपार्टमेंटचा मॅनेजर एक तरुण तिथे उभा होता आणि त्याच्यासोबत एक गार्डही उभा होता. तो मॅनेजर मुलगा त्या गार्डशी बोलत होता. मी पटकन त्यांच्याजवळ आले आणि गार्डला सांगितले की हा मुलगा माझ्या मागे येत आहे, तो मला त्रास देत आहे. हे ऐकून गार्ड त्या मुलाकडे एकटक पाहू लागला आणि म्हणाला, काय उद्धटपणा आहे, तुला लाज नाही वाटत? माझ्या मागून येणारा मुलगा आला आणि गार्डजवळ उभा राहिला आणि दोन्ही खिशात हात घालून म्हणाला, तुझ्या कामाशी काम ठेव, समजले? नाहीतर मी तुला तुझी अवकात दाखवून देईल. मी कोणाचा मुलगा आहे हे तुला माहीत नाही? या अपार्टमेंटचे व्यवस्थापन पाहणारा तरुण त्या दृष्ट स्वभावाच्या मुलाला म्हणाला, तू इथे नियम कायदे पाळले तर बरे होईल. तू कोणाचाही मुलगा असशील, पण जर तू काही चुकीचं केलंस तर ही तक्रार तुझ्या वडिलांपर्यंत पोचेल. त्यामुळे या मुलीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या मुलाचे बोलणे ऐकून माझ्या मागून येणारा मुलगा माझ्याकडे परत बघत गेला. मी सुटकेचा निश्वास सोडला. तो मॅनेजर मला विचारू लागला, तुझी काय तक्रार आहे? कृपया मला सांग, म्हणजे मी तुझी तक्रार सोडू शकेन. मी म्हटले की येताना आणि जाताना लिफ्टमध्ये मला 3-4 मुलं त्रास देतात. तो म्हणाला, ठीक आहे, आपण ही काळजी घेऊ. दुसऱ्या दिवशी मी शिकवणीसाठी आले तेव्हा लिफ्ट पूर्णपणे रिकामी होती. तेथे कोणीच उपस्थित नव्हते. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. पण मुलाच्या घरात शिरताच समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावर तोच मुलगा बसला होता आणि तो माझ्या शिकवणीच्या मुलाशी बोलत होता. तिथे त्याची आई बसली होती. मी आत शिरले तेव्हा तो मुलगा माझ्याकडे विचित्र हास्य घेऊन चेहऱ्याकडे पाहू लागला, जणू तो कुठेही येऊ जाऊ शकतो याची जाणीव तो मला करू देत होता. मी डोळे खाली करून हॉलकडे बसले, कारण मी त्याच हॉलमध्ये त्या मुलाला शिकवायचे. त्याची आई त्या मुलाला म्हटली, तू आता जा, कारण सोनूला आत्ता अभ्यास करायचा आहे. पण बघ, संध्याकाळी नक्की ये, मी तुझ्या आवडीची व्हेज बिर्याणी बनवणार आहे. तो मुलगा म्हणाला, आंटी का नाही, मी नक्की येईल, पण आता तर येत राहीन. असं म्हणत तो निघून गेला. पण मला काळजी वाटू लागली. एकदा तर मला वाटले की ही नोकरी सोडावी, पण त्या मुलाच्या डोळ्यात एक विचित्र द्वेष होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र तिरस्कार होता. असं काही दिसलं नव्हतं, पण आतल्या आत मला त्या मुलाची भीती वाटू लागली होती. माझी एकच मजबुरी होती, ती पैसे जे मला या ट्युशनमधून बऱ्यापैकी मिळत होते. आणि आता सोनूनेही चांगला अभ्यास सुरू केला होता. त्याची आई माझ्यावर खूप खुश होती आणि म्हणाली की मी सोनूसाठी अनेक ट्युशन बदलले आहेत, पण माझा मुलगा डफरचा डफर होता. पण तू खरंच खूप चांगले अभ्यास घेतेस. तुम्ही त्याची संकल्पना स्पष्ट करते. आता त्याच्या शाळेतील शिक्षक त्याचे कौतुक करू लागले आहेत. हरवलेल्या मनाने मी त्या बाईचे बोलणे ऐकत होते. माझ्या मनात त्याच मुलाचे विचार फिरत होते, ज्याच्या मनात माझ्याबद्दल कितीतरी भावना होत्या. परतताना मी लिफ्टमध्ये चढले तेव्हा मी एकटीच होते. पण लिफ्ट खालच्या स्तराला पोचल्यावर फक्त एक मजला खाली थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि तीच 4 मुलं लिफ्टमध्ये चढली.
मी लिफ्टमधून बाहेर पडण्याआधी मी ज्याला चापट मारली होती त्या मुलाने मला हाताने धरले. मी माझे हात त्याच्यापासून मुक्त करू लागले आणि काही वेळात लिफ्ट थांबली. मी त्या मुलाला म्हटले, हा कसला असभ्यपणा आहे, माझा हात सोड. तो म्हटला, आज मी तुला तुझ्या असभ्यपणाबद्दल उत्तर देईन. तुला मला थप्पड मारण्याची आणि नंतर माझ्याबद्दल तक्रार करण्याची खूप हौस आहे ना. आता बघ मी तुझ्याबरोबर काय करतो. तो अजूनही बोलत असताना अचानक लिफ्टचे दिवे गेले आणि सायरन वाजायला लागले. कदाचित संपूर्ण बिल्डिंगचे लाईट्स बंद झाले असतील आणि लाईटीशिवाय लिफ्ट चालू शकत नाही हे बघून मी श्वास घेणे विसरले. मला वाटले काही वेळात इथले जनरेटर सुरू होतील आणि लिफ्ट पुन्हा सुरू होईल, पण तसे काही झाले नाही. ना मी हात उघडू शकले ना तोंडातून ती टेप काढू शकले. या लिफ्टमध्ये माझ्यासोबत जे काही घडले ते शक्यही नव्हते आणि न ऐकलेलेही. लैंगिक छळाच्या वेळी पुरुष महिलांसोबत जी घृणास्पद आणि हृदयद्रावक वागणूक करतात तेच माझ्यासोबत घडले. महिलांनी त्यांच्या संरक्षणासाठी आरडाओरडा केला तर त्याचे परिणाम स्त्रीलाच भोगावे लागतात. ती लिफ्ट रात्रभर बंद होती. रात्री किती वाजता लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती 4 मुलं बाहेर गेली माहीत नाही, पण मला उठून बसता येत नव्हतं. मी त्या लिफ्टमध्ये मृत अवस्थेत पडून होते आणि त्या पोरांना जाताना बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या चुकीच्या वागणुकीचा हा बदला माझ्यावर होणार आहे हे जर मला माहीत असतं तर कदाचित मी त्यावेळेस त्याचं गैरवर्तन सहन केलं असतं. माझं आयुष्याचा त्या लोकांनी सत्यानाश केला. मी तिथेच बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर मी सरकारी हॉस्पिटलच्या वॉर्डात पडून होते. माझ्याजवळ 2 पोलीस उभे होते आणि एक इन्स्पेक्टर देखील आणि माझी आई नुसती रडत होती. तो इन्स्पेक्टर म्हणू लागला, मॅडम तुमच्यासोबत जे काही झालं आहे, जर तुम्हाला कोणावर संशय असेल तर तुम्ही FIR दाखल करू शकता. अतिशय कठोर शब्दात त्या इन्स्पेक्टरने मला सांगितले की मी पूर्णपणे अवाक झाले होते. त्या मुलाला धडा शिकवल्याचा परिणाम मी पुन्हा एकदा बघितला होता. तो पोलीस मला पूर्णपणे गप्प बसल्यावर म्हणाला, बघ तू गप्प राहिलीस तर हे प्रकरण इथेच संपवू. मित्रांनो, कथेचा पुढील भाग आपल्याला पुढील भागात नक्कीच ऐकायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.